तिवसा तालुक्यात आयोजित गुरुकुंज मोजरे येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रांगणात स्वर्गीय गणेशराव ठाकरे व प्रवीण लोखंडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तुकड्यादास व अविनाश ठाकरे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं अखिल भारतीय महिला व पुरुषांची 3 दिवसीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। विदर्भातील काही जिल्हे व मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात थंडीचा प्रभाव अधिक राहिला आहे। हा गारठा 28 डिसेंबरपर्यंत असाच राहण्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे नाताळ सणाच्या दरम्यान या काळात महाराष्ट्रात थंडीच्या लाटांची शक्यताही व्यक्त केली जात आहे। सावकारांच्या तगाद्यामुळे नागभेड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कोळे या शेतकऱ्यानं कंबोडिया देशात जाऊन किडनी विकल्याचा प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेनं 2 पथके गठीत केली आहेत। घटनेतील प्रत्येक दावा आणि प्रत्येक टप्प्याचा फॅक्ट चेक आता केला जाणार आहे। निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालं। राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला। मात्र जरी असं असलं तरी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळवता आलं नाही। यावर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना चंद्रपूरमध्ये मुनगंटीवार यांना ताकद देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं। त्यावरून आता मुनगंटीवार यांनी जोरदार पलटवार केलाय। मला ताकदीची गरज नाही, मी ताकद नसतानाही काम करतो असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष पूर्ण ताकद लावत आहेत। अन्य पक्षातील बलशाली नेत्यांना स्वतःच्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न केला जातोय। मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासारख्या शहरात तर अनेक नेत्यांनी सोयीच्या पक्षात प्रवेश केलाय। असं असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पार्टीला जोरदार धक्का दिलाय। पिंपरी चिंचवडमधील ताकदवार नेता अजित पवार यांच्या पक्षाच्या गळाला लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी राजीनामा दिलाय। काही दिवसांमध्येच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत। या पार्श्वभूमीवर हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जातोय। राजू वैद्य यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा पाठवलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांचं नाव आल्यानं धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आले। फक्त आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला। अखेर आपल्या आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला। थेट मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोपही केलेत। नुकताच नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून धनंजय मुंडे यांनी या निकालानंतर म्हटलंय की जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालोय। यळ लागलं प्रेमाचं या मालिकेत मंजिरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी खऱ्या आयुष्यात नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे। महाराष्ट्राचे लाडके भाऊजी अर्थात आदेश बांदेकरांची ती सून झाली आहे। अजय देवगननं सोशल मीडियाच्या माध्यमातून दृश्यम 3 बद्दल मोठी घोषणा केली आहे। अभिनेता पुन्हा एकदा आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कुठल्याही हद्दीपर्यंत जाण्यास तयार आहे। त्यानं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर केली आहे। दृश्यम 3 दृश्यम डे शेवटचा भाग बाकी आहे। सिनेमाघरात 2 ऑक्टोबर 2026 रोजी पाहू शकता या आशयाचं कॅप्शन अजयनं दिलेलं आहे। आदित्य धर आणि रणवीर सिंगच्या धुरंधरनंतर पाकिस्तानातील गँगस्टर, गुन्हेगारी, गरिबी आणि इतर अनेक गुन्हेगारी घटना चर्चेत आल्या आहेत। यात सर्वाधिक चर्चा झाली ती म्हणजे लॅरीची। लॅरी पूर्वी गँग वॉरसाठी प्रसिद्ध होतं। चित्रपट धुरंधरमध्ये अक्षय खन्नानं रहमान डकैतची भूमिका साकारली तेव्हा गँगस्टरचा भाऊ उजैर बलूचही खूप चर्चेत आलाय। म्हणतात की डकैतपेक्षा उजैर बलूच हा अधिक क्रूर आणि जल्लाद होता।